मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज दिनांक 2 फरवरी 2026 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन होते. या पत्रकार परिषदेला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिवरकर, जिल्हा माहिती अधिकारी गजाननजी जाधव उपस्थित होते. आता आपण संपूर्ण पत्रकार परिषदेच्या आयोजनाचं वृत्तांत आपण पाहूया. बाबीवर आपला फोकस राहणार. नंबर 1 आहे जे विविधीकरण आता सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, त्याचे डेमॉन्स्ट्रेशन्स आपण करणार की आता शिंगाडा असो, मशरूम प्रोडक्शनवर भर असो, स्ट्रॉबेरीज असो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आपण आजीविका क्लस्टर्स आपण तयार केलेले आहे. त्याच्याशी निगडीत जे जे डेमॉन्स्ट्रेशन्स आहे, जेणेकरून जे भातवर जो अतिशय जास्त अवलंबूनता आहे ते थोडाफार कमी होईल आणि बाकीचे जे आहे स्कोप आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतीचे विषयावर, त्याच्यावर पण लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळेल. बांबू उत्पादनच्या विषय, वनौषधी उत्पन्न, ते मधमाशी पालन, मत्स्यपालन, अशा प्रकारचे जे जे अलाइड ऍक्टिव्हिटीज पण आहे कृषीची निगडीत, त्याचे आपण सगळे डेमॉन्स्ट्रेशन्स ठेवणार. दुसरा आहे जे जे अनुभवी प्रगतशील शेतकरी आहे, त्यांना आपण इन्व्हाइट करतोय की इथे येऊन त्यांचे जे अनुभव आहे पश्चिम महाराष्ट्र किंवा नाशिक डिव्हिजनमध्ये ज्यांनी उत्कृष्ट दर्जाचे काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव कशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील याच्यासाठी आपण भरपूर सेशन्स पण ठेवलेला आहे. आणि हा एक मेजर कारण आहे की आपण पूर्ण 5 दिवसचा एक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे 5 ते 9 तारीखपर्यंत. नंबर 3 आहे मिलेट्सवर एक विशेष आपला फोकस आहे. तो त्याच्यामध्ये पण आपण एक स्पेशल एक इनिशिएटिव्ह आपण घेतलेला आहे. आता SAO मॅडम पण बोलणार त्याच्याबद्दल. नंबर 4 आहे की जे आपला बायर सेलर मीट, आता बरेच आपले चांगले चांगले प्रोडक्ट्स आहे, FPOs आहे, त्यांना जो मार्केट लिंकेज जो अपेक्षित आहे ते कधी कधी त्याचप्रमाणे मिळत नाही. तो आपला हेच पण प्रयत्न राहणार की हे 5 दिवस जास्तीत जास्त बायर सेलर मीट्सच्या माध्यमातून त्यांना चांगलं मार्केट मिळेल. आता आपण पाहू शकता इथे भरपूर आपले विशेष आकर्षणचे पण काय काय आपले प्रोग्राम्स आहेत, त्यांचे विषय आहेत. तो आपला प्रयत्न आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा आणि आम्ही पण कटिबद्ध आहोत की यावेळी पहिल्यांदा एक जे जे आपले मॉडर्न ॲग्रिकल्चर टेक्निक्स आहेत ते कशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील त्याच्यासाठी प्रशासन पण कटिबद्ध आहे. थँक्यू. एक ते जे आपला बेसिक जो आहे एक रील जो आहे ते 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान जो आपला कोया कृषी कुंभ आपण घेतोय, एक पहिल्यांदाच आदरणीय जिल्हाधिकारी महोदय असो किंवा सहपालकमंत्री महोदय असो आणि मुख्यमंत्री महोदय असो यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण हा कार्यक्रम घेतो आहे. या महोत्सवाचं विशेष आकर्षण असं असेल की ह्या 5 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त चर्चासत्र घडवून आणलेले आहे, ज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चांगले शेतकरी असो किंवा अगदी लागून जे चंद्रपूरचे काही शेतकरी उत्पादक कंपनी आहेत ज्यांनी फार कमी पैशांमध्ये सुरुवात केली आणि आता त्यांचा टर्नओव्हर चांगला आहे. आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की जिल्ह्यात आपण प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांवर काम करतोय, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपण काम करतोय. तर आपण असे 2 ते 3 व्याख्याते ते पण बोलवलेले आहेत. शिवाय काही चांगले चांगले CA पण आपण बोलवलेले आहे. जसं की आपल्याला माहिती FPO स्थापन होतात पण त्यांना त्याचं मॅनेजमेंट नीट येत नाही, पैसा कसा निर्माण करावा ह्या पण गोष्टी बऱ्याच माहीत नसतात आणि प्रत्येक माणसाला इथून नागपूर किंवा पुण्याला जाणं शक्य होत नाही, म्हणून ह्या 5 दिवसांमध्ये आपण खास हे सर्व आयोजन केलेलं आहे. त्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टरमध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आपण त्या सर्वांना इथे बोलवलं आहे. पाशा पाटील सर असो किंवा राहीबाई पोपेरीताई असतील, देवाजी तोफा सर असतील, हे सर्व आपण यांना बोलवलेलं आहे.
आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मुळातच मिलेट्स चांगल्या पद्धतीने होऊ शकतात आणि आपण तो प्रयोगही केलेला आहे आणि घेतात सुद्धा, पण त्याचा पाहिजे त्या प्रमाणात अजूनही आपण प्रचार करू नाही शकलेलो. तर आपण एक 8 तारखेला एक नाचणीचं विश्वविक्रमी शिरा इथे करतो आहे. ही संकल्पना आपले सहपालकमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1111 किलोचा एक नाचणीचा शिरा आपण करतो आहे, जी नाचणी आपल्या जिल्ह्यातच पिकवलेली आहे आणि आपल्या आत्माच्या माध्यमातूनच आपण त्यांना प्रात्यक्षिक दिलेलं होतं. तर ह्या शिऱ्याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करायची आहे आणि लोकांना एक अवेअर करायचं आहे मिलेट्सच्या साठी सुद्धा. आणि तसंच 8 तारखेला एक आपण बायर सेलर मीट घेतो आहे. त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यात जेवढेही FPOनी जे प्रोड्यूस केलेलं आहे त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपण तिथे दिलेला आहे आणि काही वेगवेगळे बायर्स बोलवलेले आहेत आपण जिल्ह्यातले किंवा जिल्ह्याबाहेरचे, जे आपलं उत्पन्न घ्यायला इच्छुक आहेत. मग त्या दिवशी आपल्याला नेमक्या त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि विकणाऱ्यांच्या सुद्धा काय अपेक्षा आहे, या दोघांचा एक संगम घडवून आणता येईल. जेवढ्या जास्त आपल्या चर्चा इथे होतील तेवढं आपल्याला नेमकं कळेल की समोरच्याला सुद्धा काय अपेक्षित असते. तर हा एक सगळा प्रयत्न आपला त्या माध्यमातून आहे. धन्यवाद. मला एक सांगा, तुम्ही जो नाव ठेवलाय कोया कृषी कुंभ, नेमकं या नावाचं काय उद्देश होतं? ते जरा संकल्पना सगळ्यांना कळेल. अच्छा, ठीक आहे. कोया कृषी कुंभ, कोया हे आपण माहिती आहे गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि कुठेतरी आपल्या जिल्ह्याची एक अस्मिता आपण जपली पाहिजे म्हणून आपण कोया नाव ठेवलं. कोया या शब्दाचे भरपूर अर्थ असतात. एक सुरुवात असते, अंकुर असतो, हा 2-3 अर्थ तरी कोयाचे नक्कीच आहेत गोंडी भाषेतल्या. आणि कुंभ म्हणजे हा पूर्ण कृषीचा कुंभ म्हणजे हा ज्ञानाचा कुंभ आहे. याच्यामध्ये सर्व ज्ञान द्यायचा आपण प्रयत्न करतो म्हणून एक कोया कृषी कुंभ एक वेगळंच नाव आपण यावेळी दिलेलं आहे. कोयाचं जरा एक्सप्लेनेशन थोडंसं म्हणजे. कोया या शब्दाचा अर्थ अंकुर आहे. म्हणजे तसे प्रत्येक गोष्टीला 3 ते 4 अर्थ निघतात, पण आम्ही हा अर्थाने घेतलेला. अच्छा, तुम्ही त्या अर्थाने घेतलाय. हो. चला, थँक्यू. गडचिरोली जिल्ह्यात 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी कोया कृषी कुंभ अशा प्रकारचे कृषी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुरू असलेला विविधीकरणवर डेमॉन्स्ट्रेशन करण्यात येणार आहे. आपल्या जिल्ह्यात शिंगाडा, मोहफूल, चारोळी अशा प्रकारच्या वेगवेगळं विविधीकरण वस्तूवर आपला फोकस राहिलेला आहे. भात उत्पादनमध्ये कुठल्या प्रकारच्या नाविन्यपूर्ण प्रक्रिया सुरू आहे त्याच्या बाबतीत पण डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे. भरपूर प्रगतशील शेतकरी ते इथे येऊन सहभाग होणार आणि ते त्यांचा जो अनुभव आहे ते सगळ्यांकडे ते कळवणार त्याच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त आपले बायर सेलर मीट्स होणार आणि हे 5 दिवस कसं जास्त आपले जे स्कोप आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतीच्या क्षेत्रात त्याचा एक प्रकारचा एक महोत्सव आणि एक उत्साहाने ते साजरा करण्यात येणार आहे. माझं आव्हान राहील की जास्तीत जास्त शेतकरी याच्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवावं, जेणेकरून गडचिरोली जिल्ह्याचे जे नाविन्यपूर्ण प्रयोग आहे, इतर जिल्ह्यामध्ये जे चांगलं काम सुरू आहे ते सर्वांपर्यंत पोहोचतील आणि याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेणार. 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आपण कोया कृषी कुंभ आयोजन करीत आहोत. यामध्ये आपल्या जिल्ह्यात आपल्याला सर्वांना माहितीच आहे की केवळ भात उत्पादक अशी आपली आता ओळख राहिलेली नाही आहे. म्हणून आपल्या जिल्ह्यात जेही कृषी विभागामार्फत नवीन काम केलेलं आहे, तंत्रज्ञान पोहोचवलेलं आहे, त्या सर्व तंत्रज्ञानाचं प्रदर्शन आपण इथे भरवत आहोत. सोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये नैसर्गिक शेतीची एक चांगली चळवळ आपण हाती घेतलेली आहे. त्या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कसा विकास केला ह्या सर्व गोष्टींचं प्रदर्शन, शेतमालाची विक्री आणि बायर सेलर मीट आपण ह्या सर्व गोष्टींचं आयोजन केलं आहे. या महोत्सवाचं खास आकर्षण असेल नाचणीचा शिरा. एक जगप्रसिद्ध विक्रम आपण इथे दिनांक 8 तारखेला करणार आहोत. जिल्ह्यामध्ये नाचणीचं उत्पन्न वाढावं, उत्पादन वाढावं आणि लोकांच्या सुद्धा आहारामध्ये जास्तीत जास्त मिलेट्सचा वापर वाढावा या दृष्टीने आपण नाचणीच्या
शेतीच्या शिऱ्याचं एक आयोजन केलेलं आहे. 8 तारखेला तो कार्यक्रम असेल. तसेच काही आकर्षण सुद्धा आपल्या महोत्सवात राहतील. त्यामध्ये पंगनूर गाय जी आहे ती पंगनूर गाय देखील महोत्सवात असेल आणि सोबत जिल्ह्यातील जेवढ्याही लोककला आहे त्या सर्व लोककलेचं दर्शन आपण संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात देखील बघणार आहोत. माझी सर्वांना विनंती राहील, जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिक तसंच शाळेतील सर्व विद्यार्थी, कारण आपण त्याच्यामध्ये अनेक जैव प्रात्यक्षिकांचं आयोजन करत आहोत, ज्यामध्ये शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञान, वेगवेगळे पद्धती असो, या सर्वांचं एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण त्यात ठेवणार आहोत. तर सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आवाहन आहे की त्या सर्वांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.